सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे 23 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता रुद्र गडबडीत घरात आला. येताना त्यानं औषधं आणली होती. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या सगळ्याच्या सगळ्या औषधं त्यानं आणली होती. रुपालीला तो म्हणाला, रुपाली, दामिनी उठली होती का गं? आणि आता रुपाली फार गंभीर चेहरा करून म्हणाली, नाही रे रुद्रदादा, मी तिला खूप उठवण्याचा प्रयत्न केला, पण बहुतेक आता दामिनीने खूपच मनाला लावून घेतलेलं आहे तुझं वागणं. मला तर वाटतं की ती आता कोमात जाऊ नये म्हणजे बरं. रुद्रनं तिच्याकडे फार आश्चर्यानं पाहिलं आणि म्हणाला, ए रुपाली, बावळट कुठली, सर्दी ताप आल्यावर कोणी कोमात जात नसतं. रुपालीनं हळूच थोडीशी जीभ चावली आणि म्हणाली, दादा, अरे ताप डोक्यात गेल्यावर जातात कोमात, हवं तर तू डॉक्टरांना विचार. आणि आता रुद्रला काळजी वाटायला लागली. रुपाली म्हणाली, तू असं करायला नको होतंस, तुझं वागणं तिच्या जिव्हारी लागलं असणार. रुद्र मनात म्हणाला, म्हणजे? रुपालीला कसं कळलं की काल दामिनीला मी कानाखाली मारली ते? काय विचार करेल ती माझ्याबद्दल? आणि मग रुद्र तिला म्हणाला, तुला नक्की काय म्हणायचं आहे? माझं कोणतं वागणं दामिनीच्या मनाला लागलं आहे? रुपाली म्हणाली, हेच की तू तिच्यावर प्रेम करतोस की नाही हे तिला सांगत नाही. कसा आहे ना तू दादा? जर एकदा तिला स्पष्ट म्हणालास ना की तू तिच्यावर प्रेम करत नाहीस तर ती इथून निघून तरी जाईल रे. उगीच कशाला इथं राहील ना आणि तिचा टाईम वेस्ट करेल. आणि आता रुद्र तिला म्हणाला, मी तिला खूप वेळा इथून जा म्हणालो आहे ना, तरी जात नाही ती. त्याला मी काय करू? मी तिला तू लग्न कर असंही म्हणालो आहे, पण ती ऐकतच नाही. रुपाली म्हणाली, हे असं तू विषयांतर करू नकोस. प्रश्न काय आहे? तू तिच्यावर प्रेम करतोस की नाही याचं उत्तर न देता फक्त तू तिला म्हणतोस की तू इथून निघून जा. फक्त हो किंवा नाही एकदा म्हणालास की सगळं क्लिअर होईल ना. आणि आता रुद्र पटकन म्हणाला, मग तर मी तिला हे कधीच नाही सांगणार. मग कशी जाईल ती इथून? रुपाली म्हणाली, म्हणजे तुला तिनं इथंच राहावं असं वाटतंय का? सांग ना. आणि रुद्र गप्प बसला. आता दामिनी गुपचूप सगळं ऐकत होती की रुद्र काय म्हणेल. त्याला मी इथं राहायला हवी आहे की नाही हे जरी कळलं तरी त्याचं माझ्यावर प्रेम आहे की नाही हे कळेल. आणि रुद्र तिला म्हणाला, तू थोडंसं पाणी गरम करून देतेस का? आपण या विषयावर नंतर बोलूया. आता मला दामिनीकडे लक्ष देऊ दे. आणि डोळे मिटून गप्प झोपलेली दामिनी चिडून म्हणाली, पुन्हा ऐन मोमेंटला येऊन विषय कट करतो हा बावळट कुठला. मग रुद्र दामिनीजवळ गेला आणि म्हणाला, दामिनी उठ, औषधं घ्यावी लागतील ना, तरच एनर्जी येईल. मग आता दामिनीने हळूहळू डोळे उघडले. चेहरा थोडा सुकलेला होता पण आणखीनच पाडला आणि भिंतीला टेकून बसली आणि पटकन तिचा तोल गेला. तसा रुद्र तिला पकडायला गेला आणि ती मला म्हणाली, राहू दे, मी ठीक आहे. रुद्रनं पेज पुन्हा गरम करायला सांगितली रुपालीला आणि तो तिला पेज पाजायला लागला. दामिनी म्हणाली, नको रुद्र, आणि इकडे राहू दे, माझं मी पिते. आणि आता दामिनी रुद्रपासून थोडंसं अंतर ठेवून राहिल्यासारखं करत होती आणि रुद्रला वाईट वाटत होतं. रुपाली मात्र तिची ही नौटंकी पाहून तिला सलाम ठोकत होती. आता रुद्र उठला, तिच्यासाठी पाणी आणायला गेला तशी या दोघींनी मागे टाळी द्यायला सुरुवात केली. रुद्रने गर्दिशी मान वळवली तशी पुन्हा दामिनीने वेदनेनं चेहरा काळा टिक्खर पाडला. आता असेच 1-2 दिवस गेले. दामिनीची सर्दी बरी झाली होती आणि तिला ॲडमिट करायची गरज पडली नाही म्हणून रुद्रचं टेन्शन थोडं कमी झालं होतं. आणि तो तिच्यासाठी चहा बनवता बनवता आनंदानं म्हणाला, बरं झालं ना तुझा कप कमी झाला, नाहीतर मी तर खूप घाबरलो होतो. मला तर वाटलं तुला ॲडमिट करावं लागते की काय. आणि दामिनी म्हणाली, का घाबरलास तू? माझ्यासाठी इतकं करण्याची काही गरज नाही. रुद्र, मला बरं वाटलं की मी निघून जाईन. आणि हे ऐकून रुद्र आता थोडा नाराज झाला. आता कोणत्या हक्कानं तिला थांबवायचं? कारण तोच तिला सतत इथून जा असं म्हणत होता. आता तिला वाटलं तो आता तरी कबूल करेल की मी तुझ्यावर प्रेम करतो. पण रुद्र अजिबात बोलला नाही आणि दामिनी पुन्हा निराश झाली. आणि आता दामिनीची सर्दी बरी झाली पण खोकला मात्र तसाच राहिला.
दामिनी त्याला म्हणाली, रुद्र आता मी जाते, तुला मी खूप त्रास दिला, मला माफ कर. रुद्र म्हणाला, दामिनी अगं तुला अजून बरं वाटत नाही आणि तू अशी कशी निघालीस? दामिनी म्हणाली, का रुद्र, आता मी इथे राहून तरी काय करू? तू मला त्या दिवशी थप्पड मारली आणि माझे डोळे उघडले. माझं चुकलं, मी तुझ्यावर प्रेम केलं. पण तुझं जर माझ्यावर प्रेम नसेल तर इथे राहून तरी काय करू? असं म्हणून आता दामिनी तिची बॅग पॅक करत होती इथून जाण्यासाठी. आणि तिचं तर हे सगळं नाटक चाललं होतं आणि मनातून म्हणत होती, रुद्र अडव ना मला, बोल ना काहीतरी, म्हण की दामिनी नको जाऊ. त्याच्या डोळ्यात तर स्पष्ट दिसत होतं की तिने इथून जाऊ नये असंच त्याला वाटत आहे. रुद्र मात्र तसाच कॉटवर निराश होऊन बसला होता. दामिनी मधून मधून खोकत होती. मग रुद्र तिला म्हणाला, दामिनी. आणि दामिनीने फार आशेनं त्याला प्रतिसाद दिला आणि म्हणाली, काय रुद्र? आता दामिनीला वाटलं होतं की त्याला दुसरं काहीतरी बोलायचं असेल. पण रुद्र म्हणाला, तू खोकल्याचं औषध घेतलं नाहीस का? दामिनी म्हणाली, नाही घेतलं. तिला वाटत होतं की त्यानं म्हणावं, तू थांब, जाऊ नकोस, माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण तिला जे ऐकायचं होतं ते तो बोलतच नव्हता, फालतूच बोलत होता. औषध घेतलं का, जेवण केलं का? मग रुद्र स्वतः उठला आणि त्याने तिच्याजवळ औषध आणून दिलं आणि म्हणाला, 10 ml घे. दामिनीनं अजूनही त्याच्याकडे तसंच लटक्या रागात नाक फुगवून पाहिलं आणि तो बोलत नाही म्हणून तिनं चिडून त्याच्या हातातून बाटली ओढून घेतली आणि होती नव्हती तेवढी जवळजवळ अर्धीच्या वर खोकल्याच्या बाटलीतलं औषध पिऊन टाकलं. आणि रुद्रनं तिच्याकडे बघून आश्चर्याने तोंड वासलं आणि म्हणाला, अगं ए दामिनी, तुला काही वेड बीड लागले की काय? अगं इतकं औषध कोण पितं का? फक्त 10 ml घ्यायचं होतं आणि तू जवळजवळ 60-70 ml पिलीस. दामिनी फार रागात बॅगमध्ये तिचे कपडे आपटत म्हणाली, तुला काय करायचं आहे? पिऊ दे मला. आता तरी पुन्हा खोकला येणार नाही आणि जर आला ना तर मी माझा गळा कापून टाकीन. आणि एकदाचं काय ते व्हायचं ते होऊन जाऊ दे आणि मरून जाऊ दे मला. नाहीतरी जगून तरी काय करू ना? धोबी का कुत्ता, घरकाना घाटका अशी अवस्था झाली आहे माझी. आणि आता जर नाही ना मेली मी या औषधानं तर इथून जाऊन एखाद्या ट्रक खाली किंवा पुलावरून उडी मारून नक्कीच जीव देणार. रुद्रला तर आता तिची भीतीच वाटत होती आणि त्यात हे असलं तिचं बोलणं ऐकून तो घाबरला. कारण ती खरंच क्रेझी झाली होती त्याच्या प्रेमात आणि आता थकली होती त्याच्या विनंत्या करून करून. मग रुद्र म्हणाला, दामिनी तू असं काही करणार नाहीस. तू जर गेलीस इथून तर सरळ तुझ्या घरी जाशील, नाहीतर इथेच थांब. ती चिडून म्हणाली, आणि इथं थांबून काय करू? सांग ना, काय करू? आयुष्यभर तुझी. आणि आता ती म्हणणार होती रखेल बनून राहू का, पण पुन्हा त्यानं मारलेली थप्पड तिला आठवली आणि गप्प बसली. रुद्र म्हणाला, दामिनी अगं तू लग्न कर. आणि आता दामिनी फार रागात रुद्रला म्हणाली, तू उष्टी केलेली पत्रावळ मी दुसऱ्याच्या पुढे मांडू का? तू मला स्पर्श केलास आणि स्वीकारायला तयार नाहीस. मग आता या देहाचं काय करायचं ते मी ठरवते आणि मी ठरवलं सुद्धा आहे. आता रुद्र घाबरला कारण तिचा करारीबाणा त्याला जाणवत होता. ती रागानं उठली आणि बॅग घेऊन निघणार इतक्यात तिला गरगरायला लागलं. आणि रुद्र म्हणाला, आता तू कुठेच जाऊ शकत नाही कारण आता थोड्या वेळात तुला नशा चढणार आहे. आणि खरंच आता दामिनीला जास्त गरगरायला लागलं. तिने जाण्यासाठी उचललेली बॅग फेकून पुन्हा कॉटवर पडली आणि तिथंच झोपली. आता रुद्रला तिचं फार हसायला आलं. किती वेडी मुलगी आहे नाही? इतकं औषध कोण पितं का? बावळट कुठली. पण रागीट मात्र फार आहे, ज्वालामुखी आहे नुसती, असं तो म्हणाला. मग दुसऱ्या दिवशी मात्र रुद्र घरी नव्हता आणि दामिनी खरंच गेली. रुद्र घरी आला. दरवाजा फक्त ढकललेला होता. त्यानं आत येऊन पाहिलं तर दामिनी त्याला कुठेच दिसली नाही. रुद्रला फार टेन्शन आलं. त्यानं तिचा फोन लावला पण फोन लागत नव्हता. तो शांता मावशीच्या घरी गेला. तिथे विचारलं, रुपाली दामिनी आली आहे का? रुपाली म्हणाली, नाही, का रे? रुद्र म्हणाला, अगं ती घरीच नाही. रुपाली म्हणाली, बघ दादा, मी तुला म्हणाले होते ना तू तिच्यावरचं प्रेम कबूल कर, पण तू माझं नाही ऐकलं. आता तिनं जीवाचं काही बरं वाईट करू नये म्हणजे बरं. मग रुद्र तिथून स्टेशनवर गेला.
रिक्षा स्टँडवर गेला, तिथंही त्याला ती दिसली नाही. त्याचं तिला फोन लावणं कंटिन्यू सुरूच होतं. रुद्र आता रडकुंडीला आला होता आणि एके ठिकाणी खूप गर्दी जमली होती. कोणीतरी म्हणालं की बिचारी तरुण मुलगी आहे, ॲक्सिडेंट झाला आहे तिला, ट्रकनं उडवली बिचारीला. आणि रुद्र हबकला. दामिनी तर नसेल ना असं त्याला वाटलं. आणि ती म्हणाली होती की ट्रक खाली उडी मारून जीव देईन. आणि तो तिला पाहायला निघाला. त्यानं खूप घाबरून त्या गर्दीत जाऊन बघितलं आणि त्याला हायसं वाटलं की ही दामिनी नाही. त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि त्याच्या विचाराची त्यालाच लाज वाटली. कारण ही जरी दामिनी नसली तरी कोणाची तरी मुलगी असेलच ना. मी दामिनीच्या विचारात, तिच्या प्रेमात इतका वेडा झालो आहे की मला आता कोणीतरी मेलंय आणि ती नाही म्हणून चक्क आनंद होतोय. आता रुद्र खरंच वेडापिसा झाला होता. दामिनी सापडत नाही म्हणून. ती तिच्या घरी गेली असेल का असं त्याला वाटलं. त्याने तिचा फोन ट्राय करायचा तर खूप वारंवार प्रयत्न केला होता. अग्निहोत्रीला फोन करून विचारू का असं वाटून त्यानं विशालला फोन केला. आणि विशाल आता डायरेक्टच म्हणाला, माझी बहीण तुझ्याकडे आहे, ती सुखरूप राहिली तर ठीक. जर तिला तू तुझ्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला तर याद राख, मी तुझं अख्खं खानदान उद्ध्वस्त करेन. आणि आता त्यानं रुद्रला धमकी देऊन फोन ठेवून दिला. त्याच्या बोलण्यावरून तर असंच वाटत होतं की दामिनी तिकडे सुद्धा गेली नाही. आता रात्रीचे 9 वाजले होते. रुद्र घरात येऊन खूप रडत होता. त्याला ते घर खायला उठत होतं. तो सतत मनातून देवाला प्रार्थना करत होता की दामिनी सापडावी. आणि इतक्यात त्याच्या घरून फोन आला. फोनवर बाबा बोलत होते आणि ते म्हणाले, रुद्र असशील तसा आत्ताच्या आत्ता निघून ये घरी. रुद्र म्हणाला, बाबा काही अर्जंट आहे का? बाबा म्हणाले, हो अर्जंट आहे, लवकर ये. एक आनंदाची बातमी तुला सांगायची आहे. आता रुद्रला कोणत्याच गोष्टीनं आनंद होणार नव्हता. दामिनी सापडली, आता हेच फक्त रुद्रला ऐकायचं होतं. त्याला दुसरी कुठलीही आनंदाची बातमी ऐकायची नव्हती. दामिनीचा शोध घेणं तर फार महत्त्वाचं होतं आणि बाबांनी सुद्धा बोलावलं होतं. आता तो तसाच विचारात ताबडतोब गावी निघाला. रात्रभर प्रवास करून सकाळ होता होता तो दारात आला. आल्या आल्या बाबांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर ते आनंदात होते. आईसुद्धा तिथंच बसली होती. तीही खुश दिसत होती. एकंदरीत परिस्थिती खूपच आनंददायी वाटत होती. काय झालंय काय? पद्मिनीताईचं लग्न तर ठरलं नाही ना असं त्याला वाटलं. आणि त्याचा पडलेला चेहरा पाहून बाबा त्याला म्हणाले, काय झालं रुद्र, तुझा चेहरा इतका पडलाय का? रुद्र म्हणाला, काही नाही बाबा, असंच. बाबा म्हणाले, रुद्र तू आमच्यापासून काही लपवतोस का? तसं असेल तर आत्ताच सांग. रुद्र म्हणाला, नाही बाबा, तसं काहीच नाही. मग बाबा डायरेक्ट म्हणाले, रुद्र तुझं कोणावर प्रेम आहे का? आणि आता रुद्र थोडा गोंधळला आणि म्हणाला, नाही बाबा, असं काहीच नाही. बाबा पुन्हा म्हणाले, रुद्र तुला लग्न करायचं आहे का? आणि रुद्रनं त्यांच्याकडे चमकून पाहिलं आणि म्हणाला, नाही बाबा, ताईचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. आणि बाबा म्हणाले, आणि समजा ताईचं लग्न झालंच नाही तर तू आयुष्यभर तसाच राहशील का? आता रुद्र खाली मान घालून म्हणाला, हो बाबा, मी तसाच राहीन. मग एक दीर्घ श्वास घेत बाबा म्हणाले, रुद्र आम्ही तुझ्यासाठी एक मुलगी पसंत केली आहे. आणि आता रुद्र हादरला. आता काय करायचं? आणि बाबा म्हणाले, तू तर म्हणाला आहेस की तुझं कुणावर प्रेम नाही. तुझं तसं बाहेर काहीच नाही, मलाही खात्री होतीच याची. म्हणून तर आम्ही तुझ्यासाठी एक मुलगी निवडली आहे. आता आम्ही जी मुलगी निवडली आहे तिच्याशी तू लग्न कर आणि मोकळा हो. आणि मग निवांत ताईच्या लग्नाचं पाहूया. आणि आता रुद्र म्हणाला, नाही बाबा, मी लग्न करणार नाही. बाबा म्हणाले, का? तुला कोणी आवडते का? रुद्र म्हणाला, म्हणजे बाबा ते म्हणजे असं रुद्र ततपप करू लागला. बाबा म्हणाले, ते म्हणजे काय नक्की? तुला कोणी आवडत नाही ना, मग काय हरकत आहे आम्ही निवडलेल्या मुलीशी लग्न करायला? आणि आता रुद्र डोळे झाकूनच म्हणाला, नाही बाबा, म्हणजे हो बाबा, म्हणजे मला एक मुलगी आवडते, पण फक्त आवडते हां, अजून तसं काही बोलणं नाही झालं. बाबा म्हणाले, नक्की आवडते ना? आणि गोष्ट पुढे जाईल की तिथंच थांबेल? म्हणजे आम्हाला आमचे प्रयत्न करायला बरे. रुद्र खाली बघून म्हणाला, बाबा तिच्याकडून होकार आहे, फक्त मीच तिला अजून काही सांगितलेलं नाही.
बाबा म्हणाले, का नाही सांगितलं? रुद्र म्हणाला, कारण मला अगोदर ताईचं लग्न करायचं आहे, म्हणून नाही सांगितलं. मग बाबा म्हणाले, तू एक काम कर, तू तिला सांगून टाक की तू तिच्याशी लग्न करायला तयार आहे. कारण आता ताईचं लग्न होईपर्यंत थांबण्याची काहीच गरज नाही. होणाऱ्या गोष्टी या होतच राहतात. रुद्र म्हणाला, पण बाबा म्हणाले, आता पण बिन काही नाही. तुला म्हणालो ना सांग तर सांग. आणि आता रुद्र म्हणाला, हो बाबा, मी तिकडं गेल्यावर तिला सांगतो. बाबा म्हणाले, गेल्यावर नाही, आत्ताच सांग. मग रुद्र म्हणाला, पण बाबा, तिचा फोन लागत नाही. आणि बाबा म्हणाले, पुन्हा एकदा ट्राय कर. आणि आता रुद्रनं दामिनीचा फोन ट्राय केला आणि फोन लागला, पण ती उचलत नव्हती. रुद्र म्हणाला, बाबा, ती उचलत नाही, काय करू? मग बाबा म्हणाले, फोन उचलत नाही तर मग समोरासमोर सांग तिला. रुद्र म्हणाला, हो बाबा, गेल्यावर सांगतो समोरासमोर. बाबा म्हणाले, गेल्यावर नाही, आत्ताच सांग. रुद्रला तर काहीच कळेना. तो म्हणाला, बाबा, पण ती इथं नाही, मग कसं सांगू समोरासमोर? आणि बाबा म्हणाले, रुद्र, तू डोळे झाक आणि मनापासून तिला हाक मार. आता रुद्रला तर कळतच नव्हतं की हे काय चाललंय. बाबा म्हणाले, रुद्र, डोळे झाक आणि हाक मार. आणि त्यानं खरंच मनापासून डोळे झाकले आणि मनातच म्हणाला, दामिनी, आय मिस यू, प्लीज परत ये, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आणि मग बाबा म्हणाले, दामिनी बेटा, बाहेर ये. आणि आता काहीशी लाजत मुरडत, काहीशी हसत, खांद्यावर पदर घेतली दामिनी बाहेर आली. आणि तिला पाहून रुद्रच्या पायाखालची जमीनच सरकली. बाप रे, ही आफत इथपर्यंत येऊन पोहोचली. रुद्रला आता काहीच कळत नव्हतं. आणि हिला माझ्या घरचा पत्ता मिळाला तरी कुठून? काय माहीत. आता सगळे हसत होते आणि रुद्र शांत होता. तो अजून शॉकमध्येच होता. बाबा त्याच्या खांद्यावर हात टाकून म्हणाले, मला सगळं कळलं आहे. मग आता रुद्र घाबरला. नक्की काय काय सांगितलं असेल हे ना कुणास ठाऊक. पण तिने काहीच नव्हतं सांगितलं. फक्त इतकंच सांगितलं होतं, जे बाबा म्हणाले, तुम्ही दोघे एकाच कंपनीत काम करत आहात ना? तुझं तिच्यावर प्रेम आहे, तिचंही तुझ्यावर प्रेम आहे. करून टाका लग्न, आमची काही हरकत नाही. आता दामिनी हसत होती आणि रुद्र तिच्याकडे बघतच नव्हता. मग आता एक दिवस तिथेच मुक्काम केला. सगळ्यांची जेवणं चालली होती. दामिनी कर्तव्यदक्ष सुनेसारखी पुढे पुढे होऊन सगळं करत होती. आईबाबांना ती खूप आवडली आणि तिचं ते रूप पाहून रुद्रसुद्धा मनोमन सुखावला होता. पण तो शांत होता. हो की नाही त्यानं अजून सांगितलं नव्हतं. दामिनी आता रुद्रसमोर जेवण वाढायला आली आणि रुद्र म्हणाला, नको मला, माझं झालं. आणि पद्मिनी म्हणाली, दामिनी, त्या मिरचीच्या ठेच्याला मिरचीचा ठेचा वाढ. त्याला खूप आवडतो का त्याच्यापेक्षा तुलाच जास्त आवडतो मिरचीचा ठेचा? तशी दामिनी लाजून पळून गेली आणि सगळे हसायला लागले. बाबा म्हणाले, रुद्र, गोड आहे मुलगी. आणि रुद्र थोडा हसला. आता दुपारी रुद्र त्याच्या खोलीत आराम करत होता. दामिनी तिथं आली आणि त्याला म्हणाली, रुद्र, तू मला अजून होकार दिला नाहीस. आणि रुद्र उसळून म्हणाला, तू आधी मला सांग की तू इथे काय करतेस? तिकडे मी तुला शोधून शोधून थकलो होतो. जीव जायची वेळ आली होती माझी. आता तू चल तिकडे, मग दाखवतोस तुला. ती म्हणाली, रुद्र, तुला माझी खूप आठवण येत होती का? सांग ना. रुद्र म्हणाला, दामिनी गप्प बस. एकतर मला खूप त्रास झाला आहे तुझ्यामुळे, मला झोपू दे. दामिनी म्हणाली, रुद्र, मी बाबांना सांगू का तू माझ्याशी असं बोलतोस ते? रुद्र घाबरून तिला हळूच दम देत म्हणाला, गप्प बस हा दामिनी. पण मला एक सांग, तुला इथला पत्ता कुणी दिला गं? ती म्हणाली, त्यात काय अवघड आहे? हा तर माझ्या डाव्या हाताचं काम आहे. पण आता तरी करशील ना तू लग्न? आता घरच्यांचा सुद्धा होकार आहे. तो म्हणाला, चल मुंबईला, मग सांगतो तुला गंमत. बावळट कुठली, इथपर्यंत आलीस. पण लक्षात ठेव, मी अग्निहोत्रीला माफ करणार नाही म्हणजे नाही. माझ्या ताईचं लग्न होईपर्यंत नाही. दामिनी म्हणाली, ते तुझं तू बघून घे काय असेल ते. मला मात्र तुझ्याशी लग्न करायचं आहे. सांग ना रुद्र, आता तरी करशील ना माझ्याशी लग्न? आणि आता रुद्रनं पांघरून घेतलं आणि झोपला. आणि दामिनीनं चक्क झोपलेल्या रुद्रलाच मिठी मारली. आणि तो म्हणाला, अगो ए बावळट, कोणीतरी येईल ना. तसा बाबांच्या खोकण्याचा आवाज आला आणि दामिनी पद्मिनीच्या रूममध्ये पळाली. आणि रुद्र खूप हसायला लागला.
आणि म्हणाला, आता तुला सांगावंच लागेल माझं उत्तर. पण असं नाही सांगणार. सांगेन, पण ते सुद्धा माझ्या स्टाईलनं, रुद्र स्टाईलनं. सर्वांना नम्र विनंती आहे की कथेचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.